मित्रांनो, काळ एक अशी गोष्ट असते, काळापाशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. काळ ना कोणासाठी थांबलेला असतो, ना थांबतो, ना कोणावर दया करतो, ना कोणावर मया करतो. या काळाची गणना करता येत नाही. या काळाला ना सुरुवात आहे, ना मध्य आहे, ना अंत आहे. आपण जे कालमापन करतो हे केवळ आपण आपल्या सोयीसाठी बनवलेलं एक तात्पुरतं गणित आहे. खरा काळ कोणालाही मोजता येत नाही. आणि या काळाच्या पडद्याआड एकदा जर तुम्ही गेलात तर हे जग आपल्याला वाटतं थांबेल, परंतु थांबत नाही. अगदी जवळचे असोत, लांबचे असोत, कोणीही असो, सगळे चालत राहतात. चालावं लागतं. हा सृष्टीचा नियम आहे, हा जगाचा नियम आहे, हा विश्वाचा नियम आहे. येथे कोणालाही दोष देता येत नाही. आपण थांबलो म्हणून जग थांबत नाही. तुम्हाला असं वाटतं की मी थांबलो म्हणून. तुम्ही कोणत्याही पदावर असा, कोणत्याही देशामध्ये असा, कितीही मोठे असा, कितीही लहान असा, तुमचं अस्तित्व असो किंवा नसो, तुम्ही अशा पदावर असाल की तुम्हाला असं वाटतं की हा देश केवळ माझ्यामुळे चालत आहे. तुम्ही अशा पदावर असता की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एखाद्या संस्थेवर, एखाद्या पदावर काम करत असता. त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की ही संस्था माझ्यामुळेच चालते. परंतु मित्रांनो, तुम्ही जरी थांबलात तरी संस्था थांबत नाही, जग थांबत नाही, विश्व थांबत नाही. हे चालतच राहतं. काही असे व्यक्तिमत्व असतात की त्यांच्याकडे पाहून असं वाटतं काळाने कुठंतरी थांबायला हवं, काळाने कुठंतरी ऐकायला हवं. वाटलं होतं वेळ टळेल, पण काळ थांबत नसतो, थांबला नाही. दिवस निघून जातात, वेळ निघून जाते आणि जसा जसा काळ लोटतो तशा तशा आठवणी मंद होतात, मंदावतात. आणि गर्दीत हरवलेला एकटेपणा. लक्षात ठेवा, येथे सुनेत्राताई पवार तुम्हाला या गर्दीमध्ये दिसतील. चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. कोणीतरी स्मित हास्य करत आहे, कोणीतरी खळखळून हसत आहे. गर्दी आहे, लोक आहेत, पण त्या लोकांमध्ये असणारा एकटेपणा, लक्षात ठेवा, तो एकटेपणा केवळ एकाच व्यक्तीला जाणवत आहे आणि त्या आहेत सुनेत्राताई पवार. या जगासाठी चालावं लागतं, तुमच्या आमच्यासाठी हसावं लागतं, तुमच्या आमच्यासाठी दिसावं लागतं, परंतु लोक त्याचे अनेक अर्थ काढतात. काही जण अशा कॉमेंट करतात, काही जण असं भाष्य करतात की ठीक आहे, बाकीचे हसणारे परके आहेत, परंतु त्या तर त्यांच्या अर्धांगिनी होत्या. त्यांचा चेहरा बघा, त्यांची बॉडी लँग्वेज पहा, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा. परंतु त्या हास्याच्या पाठीमागचा एकटेपणा, त्या हास्याच्या पाठीमागचा काळोख, अंधार, दुःख, त्याच्या पाठीमागं काय लपलेलं आहे हे मात्र कोणालाही दिसत नाही. आणि ही पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे आहे, अशी दृष्टी असणारे मोजके लोक असतात. परंतु हे जग आहे मित्रांनो, हे जग तुमच्याकडे बोट करण्यासाठीच आहे, तुम्हाला नावं ठेवण्यासाठीच आहे. आणि आयुष्याची हीच खरी यात्रा आहे. ती यात्रा सुनेत्राताई पवार यांना चालावी लागणार आहे. ती यात्रा सुनेत्राताई पवार यांना सर करावी लागणार आहे. लक्षात घ्या, नावं ठेवणारे भेटणार आहेत. हे जग आहे मित्रांनो. येथे व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत. 100% कोणीही कोणाचे समर्थक नसतात. तुमच्या बाजूनी कोणीही नसतं. तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागते. लोक सहानुभूती दाखवतील, शब्दांचा केवळ आधार दाखवतील, परंतु खरी साथ देण्याची ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र हेच सगळे शब्दांचा, खोट्या शब्दांचा, भ्रमळ शब्दांचा आधार देणारे कुठं निघून गेलेले असतात. हे कधी कधी तुमच्याच विरोधी गटामध्ये सामील होऊन तुमच्या विरुद्ध षड्यंत्र करत असतात. आणि यालाच राजकारण म्हणतात मित्रांनो. हाच माणसाचा खरा स्वभाव आहे. माणूस एवढा प्रदूषित झालेला आहे. लक्षात ठेवा, दूषित या शब्दापेक्षा सुद्धा माणूस एवढा मोठा प्रदूषित झालेला आहे. आपण आपल्या अवतीभोवती पाहतो. लक्षात घ्या, 1950च्या 60च्या दशकामध्ये जे वातावरण होतं, अगदी 70-80च्या दशकामध्ये सुद्धा ज्या आपल्या गावच्या नद्या अगदी खळखळून व्हायच्या,
अगदी शुद्ध पाणी असायचं. अगदी तुम्ही गावच्या नदीमध्ये जाऊन मनसोक्त पोहायचात. अगदी पाणीसुद्धा घागरीने नदीच्या पाण्याला जायचं, घागर भरायची आणि ते पाणी प्यायचं. इतकं पाणी ते शुद्ध होतं. आज ना शुद्ध पाणी राहिलेलं आहे, ना शुद्ध हवा राहिलेली आहे. सगळं बेचव झालेलं आहे आणि वाढत्या शहरीकरणाचे हे परिणाम आहेत. कोणतंही सरकार, मग ते सरकार ठाकरेचं असो, राहुल गांधीचं असो, मोदींचं असो, या समस्या सोडवू शकणार नाहीत. कारण ही सिस्टमच अशी बनलेली आहे. सगळ्यांची स्पर्धा, काँग्रेसचं कोणाचंही सरकार येऊ, सगळ्यांची स्पर्धा ही खाण्यासाठी आहे, भ्रष्टाचारासाठी आहे. मोठमोठ्याल्या योजना आणायच्या आणि त्या नावाखाली कसे पैसे खायचे. दरवर्षी आपण गावामध्ये झाडं लावतो, दरवर्षी खड्डे खणले जातात, झाडं गायब असतात. वर्ष संपतं, पुन्हा दुसऱ्या वर्षी तेच खड्डे, नवीन पैसा, नवीन बजेट, नवीन झाडं. अशा पद्धतीचा कारभार आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि अशा प्रसंगी एकमेव व्यक्ती होता ज्याला असं मनापासून वाटत होतं हे बदलायला पाहिजे, हे प्रदूषण थांबायला पाहिजे, नदी शुद्ध झाली पाहिजे, झाडं लागली पाहिजेत, लोकांचं आयुष्य सुखमय झालं पाहिजे. हे सगळं ज्याला असं वाटत होतं, जसे काही युरोपियन कंट्रीज आहेत त्यांनी करून दाखवलेलं आहे. या आजच्या काळामध्ये सुद्धा शुद्ध हवा आहे, झाडं आहेत, स्वच्छ नद्या आहेत, स्वच्छ रस्ते आहेत, भ्रष्टाचार मिनिमम आहे. आणि ते करण्याची एकमेव इच्छा असणारा व्यक्ती होते अजितदादा पवार. परंतु जिवंतपणे त्यांचं महत्त्व कोणालाही कळलं नाही. कारण आपण सगळेजण जातीमध्ये, पातीमध्ये, धर्मामध्ये डिव्हाइड झालेलो आहोत. आणि खास करून येथील बहुजन समाजाला तर हा रोग झालेला आहे. जातीचा, पातीचा, धर्मांधतेचा, विषमतेचा रोग झालेला आहे. जसं पर्यावरण आहे, जसा निसर्ग आहे, तसाच येथील बहुजन समाज झालेला आहे. बहुजन समाजातील एक घटक जर सोडला जो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालत आहे, तो बौद्ध समाज जर सोडला तर बहुजन समाज हा पूर्णपणे प्रदूषित झालेला आहे. लक्षात घ्या. आणि हे फार भयानक आहे. आज सुनेत्राताई पवार यांनी जरी ट्विट केलं असलं किंवा सांगितलं जरी असलं तरी आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने चालू, परंतु प्रत्यक्षामध्ये चालताना याचे अनेक अर्थ, अनेक तर्क, अनेक कुतर्क अनेक जण लावताना दिसत आहेत. परंतु मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं, सुरुवात ज्या पद्धतीने केली, अगदी बोलणं वेगळं असतं, बोलायचे शब्द वेगळे असतात, लक्षात ठेवा. आणि आचरण करण्याचे शब्द वेगळे असतात. अनेक वेळा त्या माणसाची इच्छा जरी असली की बोलल्याप्रमाणे वागायचं, परंतु परिस्थिती अशी असते. लक्षात ठेवा, समोरच्या अडचणी अशा असतात की आपल्याला आपल्या मनासारखं वागता येत नाही, मनासारखं करता येत नाही. आणि अजितदादा पवार यांची तीच खंत होती. जर या महाराष्ट्राने, या येथील बहुजन समाजाने, लक्षात घ्या, येथील बहुजन समाजाने, मराठा, ओबीसी, SC ST समाजाने जर प्रामाणिकपणे जर 10 वर्ष हा महाराष्ट्र अजितदादांच्या हातामध्ये जर सोपवला असता, लक्षात घ्या, जशी बारामती आहे तसा महाराष्ट्र दिसला असता, नद्या शुद्ध दिसल्या असत्या, पर्यावरण शुद्ध दिसलं असतं, महाराष्ट्र युरोपियन कंट्रीसारखा दिसला असता. हे वास्तव आहे मित्रांनो. काही जणांना अतिशयोक्ती वाटेल, परंतु हा माणूस खरंच कामाचा होता. परंतु आज जे लोक शहरामध्ये राहत आहेत, खास करून मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा मेट्रो सिटीमध्ये जे लोक राहत आहेत, त्यांना सांगणं आहे की बास करा आता बाबांनो. शहरामध्ये राहून येणाऱ्या पिढ्या बर्बाद करू नका. रोगराई प्रचंड वाढणार आहे. कॅन्सर, अस्थमा, प्रत्येकाला आता श्वसनाचे विकार होत आहेत, अनेक व्यसनं लागत आहेत. यातून बाहेर पडा. आणि आता तुम्ही लक्षात ठेवा, गावाकडे ज्यांना तेथील असणारा गावखेड्याचाच माणूस शहरामध्ये आहे आणि विनाकारण तिथं फार मोठं लई काही लाखोनी कोट्यावधींनी कमवत नाही, अगदी तुटपुंज्या पगारामध्ये कसं तरी पोट भरत आहे. आणि तेवढं तुम्ही
गावाकडे सुद्धा कमवू शकता अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणामध्ये जगण्यापेक्षा गावाकडे या, त्यामुळे शहरं तरी स्वच्छ होतील, शहरामधली गर्दी कमी होईल. लक्षात घ्या, शहरामधली गर्दी कमी होणं खूप आवश्यक आहे. हाच त्यावरचा उपाय आहे. येथील राज्यकर्ते काही सुद्धा करणार नाहीत. त्यांना या महाराष्ट्राचं काही पडलेलंच नाही. लक्षात ठेवा, ज्यांना पडलं होतं तो माणूस गेलेला आहे. आज काही मोजके माणसं आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे, परंतु त्यांचं महत्त्वही तुम्हाला कळणार नाही. लक्षात घ्या. आणि तुम्हाला फक्त स्वतःची सत्ता पाहिजे, स्वतःचा स्वार्थ पाहिजे, आणि या स्वार्थाने बरबटलेल्या जगामध्ये काही सुद्धा होणार नाही. त्यामुळे लोक हो, तुम्हीच तुमचा विचार करा. हे सरकार तुमचा विचार करणार नाही, तुमच्या आरोग्याशी खेळत आहे. आज आळंदीमध्ये जाऊन पहा, इंद्रायणी नदीची काय अवस्था आहे. त्या नदीमध्ये तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकत नाहीत. आंघोळ सोडा हो, तिथं तुम्ही उभा सुद्धा राहू शकत नाहीत अशी अवस्था आहे. हवा सुद्धा किती प्रदूषित झालेली आहे. त्या हवेमध्ये श्वास सुद्धा घेऊ शकत नाहीत. तिथं आत्ताच कचरा डेपोला आग लागलेली आहे आणि एवढी प्रदूषित हवा झालेली आहे, ज्या हवेमधून अनेक विषारी वायू, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, यासारखे विषारी वायू, आणि ज्यामुळे अनेक रोग होण्याचा धोका नाही, 100% रोग होणार प्रत्येकाला. आणि जर अशा घरामध्ये तुमच्या येणाऱ्या पिढ्या जर अशा रोगीट जर जन्माला आल्या, तर मित्रांनो, या जीवनाचं, पैशाचं नेमकं काय करायचं आहे. त्यामुळे हे राजकारण समजून घ्या, समाजकारण समजून घ्या, स्वतःचा विचार करा, चांगली माणसं ओळखायला शिका. सुनेत्राताई पवार यांची कितीही जरी इच्छा असली, सुनेत्राताई पवार यांची किती जरी इच्छा असली तरी सुद्धा मित्रांनो, त्यांना सुद्धा या प्रवाहासोबत चालत राहावं लागणार आहे. त्यांच्याही अनेक मजबुरी आहेत, मी सांगितलेलं आहे. या सर्वामध्ये एक आशादायक चित्र मला दिसलं की दीपक केदार चिखला या गावी बुलढाण्याला गेले. तेथील सरपंचाने अत्याचार केला, त्या मुलीला कवटाळलं आणि पोस्ट काय लिहिली बघा. हा भीमसैनिक जिजाऊच्या लेकीला आधार द्यायला आलेला आहे. मित्रांनो, हे आशादायक चित्र आहे. असे नेते सभागृहामध्ये जाणं गरजेचं आहे. दीपक केदार यांच्यासारखे नेते विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही काय करताय, कोणाला मतदान करताय? पैशाला, जात पाहून, धर्म पाहून. अरे बाबांनो, चांगली माणसं ओळखायला शिका. अजितदादा पवार गेले आणि त्यापासून जर तुम्ही काही बोध घेणार नसाल, तुम्हाला जर ही दीपक केदार यांच्यासारखी माणसं, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांसारखी माणसं जर दिसत नसतील, आणि आजही या महाराष्ट्राने खंबीरपणे सुनेत्राताई पवार, जय पवार, रोहित पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणं गरजेचं आहे. आणि हे जे लोक जातीमध्ये, धर्मामध्ये भांडण लावत आहेत, त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत, मी क्रमशः बोलतच राहणार आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.